लहानपणापासून तुमच्या बालपणीच्या गोष्टी ज्याच्यामध्ये रंगल्या ती म्हणजे तुमची कविता. तर एक कवयित्री म्हणून कधी ती सवय लागली आणि कशा प्रकारे कविता तुम्ही रचत गेलात? मी आज तुमच्या समोर बसलेली आहे ते कविताच्या कारणाने. कारण मी 10 वर्षाची होती ज्यावेळी पहिली कविता लिहिली होती आणि वडिलांना दाखवली. त्यांनी ती पोस्ट केली. बालहंस म्हणून एक मुलांसाठी एक मॅगझिन असायचे, त्याच्यामध्ये ती पहिलीच कविता छापण्यात आली आणि त्याच्या समेत 50 रुपयाचा एक पुरस्कार आला माझ्यासाठी. आणि ते 1994ची बाबी आहे. आणि त्याच्याने जे मोटिवेशन मिळालं, एक मॅगझिनमध्ये स्वतःचं नाव पाहणे, मैं हूँ परियों की शहजादी, मुझको प्यारी आज़ादी, आणि नीचे निधी चौधरी नाव, निधी चौधरी 10 वर्ष. आणि ते नाव विसरण्यासारखी बाबी होती. आणि वडिलांना कळालं की वेगळी आहे, काहीतरी वेगळा आहे. कारण ज्या शाळेमध्ये मी शिकत होती, शासनाची सरकारी शाळेमध्ये, हिंदी मीडियमची शाळेमध्ये, तिथे एक कविता लिहून आणणे आणि नंतर एक छापली की 10 कविता कधी निघाली मला माहीत नाही, पुढची 50 कधी निघाली मला माहीत नाही. खूप कविता नंतर वर्तमानपत्रात सुद्धा येणे सुरू झाले, गोष्ट सुद्धा येणे सुरू झाले, आर्टिकल्स छापले. आणि म्हणून वडिलांना विश्वास झाला की फक्त अकॅडमिकली नाही, टॅलेंट आहे, काहीतरी वेगळा करण्याची याच्यामध्ये नक्कीच क्षमता आहे. आणि आत्ता माझे 3 पोएट्री कलेक्शन्स पब्लिश झालेले आहे. लहान मुलांसाठी 2, बचपन के गीत, जादू के बोल, जो मैंने बचपन में लिखी थी खुद ने. ते सगळी म्हणजे त्याच्यामध्ये एक मध्ये 100 कविता आहे, दुसरीमध्ये 51 कविता आहे आणि 150 कविता माझ्या लहानपणाची आहे. आणि एक दुसरी कविताचे कलेक्शन आलेलं आहे, छल करता पैमाना, ते मी कॉलेजमध्ये लिहिली होती.